स्ट्रायकिंग एंडला निलेश शिंदे, नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण शिंदे, निलेश बागुल आणि किरण शिंदे येतात आघाडीला. आणि गोलंदाज आहे तो मनोज. 3 षटकांचा सामना, ही गोष्ट लक्षात ठेवा आपण. पहिला चेंडू मनोजचा, राऊंड विकेट निलेश बागुलसाठी. पहिला चेंडू विकेट, भाग पाडला फटका खेळण्यासाठी आणि एक मोठी सफलता. निलेश बागुल बॅक टू द पवेलियन. व्यासपीठावर अंकलेश काळे इथे उपस्थित आहेत आणि अंकलेश काळे यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावर आमच्या आयोजकांच्या वतीने. आणि अंकलेश काळे यांना सुद्धा विनंती करतो की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. थँक्यू सो मच त्याबद्दल. सकाळी सत्रामध्ये आपण बघितलं तकदीर काळे यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अंकलेश काळे यांनी सुद्धा पार पाडला. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. त्यांचा सन्मान इथे होत असताना आमच्या आयोजकांच्या वतीने. तसंच फर्स्ट विकेट ऑन फर्स्ट बॉल. मनोज आपल्या संघाला पहिली विकेट मिळवून देतोय. बाद होते फलंदाज तो निलेश बागुल. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक आकाश. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मागे जातो चेंडू 3 चांडव्यांना आणि आकाशने आलेला स्वागत केले मनोजचं. सीमारेषेवर 4 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली होती निश्चितच मनोजला. तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. गोलंदाजी करणाऱ्या कर्णसिंह संघाच्या माध्यमातून आणि पुढच्या चेंडूवर आकाशने दिले उत्तर. खातं उघडले चौकाराने संघाचा आणि स्वतः सुद्धा 4 धावेने. राऊंड विकेट मनोज. स्ट्रायकिंगला आकाशसाठी पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा सरप्राईज करणारा होता. खेळायचा होता स्क्वेअर कट. बरोबर जो बॅटचा जो हँडल असतो त्या हँडलला चेंडू लागतोय आणि तो मिडानला चेंडू अतुलकडे आणि तोपर्यंत कंप्लीट होती 1 धाव या चेंडूवर. धाव संघ दाफुलकर 5. किरण ऑन स्ट्राईक, किरण शिंदे ऑन स्ट्राईक. मनसैनिक गणेश फराड यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मनसे चषकामध्ये. मनोज इथे मात्र किरण शिंदेसाठी राऊंड विकेट. रिव्हर्सचा फटका पण चेंडू व्यवस्थित फिनिश होत नाहीये आणि चिकी सिंगल. डोळ्याची पापणी लावते लावते तोच 1 धाव अत्यंत वेगाने कंप्लीट केली. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशाच प्रयत्नात आपण बघितलं सकाळी राहुल पाठक प्रतिष्ठान संघ पराभूत झाला, ज्यांना 24 चेंडू 27 धावा करायच्या होत्या. मनोज आकाशसाठी पुन्हा एकदा. ओ जबरदस्त टायमिंग. वॉट अ शॉट. जबरदस्त रिव्हर्सिव्हचा फटका. सीमारेषेवर 4 धावा. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये निलेश तिवारी मला सांगतात 10 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. 2 चौकार आपण या षटकामध्ये बघितले आहेत. 2 चौकाराच्या मैदानी धावसंख्या 10 धावा. सुरुवात चांगली झाली आहे, देखणी झाली आहे, आक्रमक झाली आहे, विश्वसनीय झाली आहे. मैदानावर फलंदाजी करत असताना डोंबिवलीकर, रवींद्र चव्हाण 11 या संघाची. राऊंड विकेट अगेन मनोज टू आकाश. ऑन ड्राईव्ह कोलडपाचा चेंडू निश्चित होता, पण जोपर्यंत इथे कॅप्टन चेंडू उचलेल तोपर्यंत एकाच धावावर समाधान. धावसंख्या धावफलक एकूण अंकित झाली ते 11 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या सामन्यांमध्ये 1 षटकाकडे धावसंख्या 11 म्हणजे चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सरासरी चांगली मेंटेन केली आहे आणि बघायचं आहे पुढची 2 षटकं सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे. ती डोंबिवलीकर, रवींद्र चव्हाण 11 या संघासाठी. मैदानाच्या बाहेरून स्वतः कॅप्टन संकेत येतोय पुढे, काहीतरी चर्चा करतोय. चला लवकर पोझिशन घ्या किरण आणि आकाश. वेळ खूप कमी आपल्याकडे, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. आकाश ऑन स्ट्राईक.
फटका व्ही शेप मध्ये एलिव्हेटेड शॉट, एकच धाव. बॉलिंग मार्कवर योगेश. किरण शिंदेचा हा फटका टॅप शॉट. योगेशने आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 2च धावा खर्च केल्यात. कंजूस गोलंदाज आहे योगेश. सहसा मोठे फटके मारण्याची संधी देत नाही, उपलब्ध करून देत नाही. चांगली गोलंदाजी करतो, डॉमिनेट करतो बॅट्समनला. ही खासियत आहे या खेळाडूची. हो, चांगला फटका कॉपी बुक स्टाईल, कार्पेट शॉट, पण एक पेक्षा जास्त काहीच नाही. गॅप शोधू शकत नाहीये योगेशच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाज. या षटकातल्या एकूण 3 धावा, एकूण धावसंख्यात 14 धावा धावफलकावर. अजून एक चांगला फटका. हे फटके कॉन्फिडन्स देऊन जातात फलंदाजांना, कारण प्रत्येक चेंडू तुम्ही एक धाव घेताय, खास करून चेंडू मिडलिंग करतात बॅटर तुम्ही घेताय. आणि योगेशच्या षटकात जर चेंडू 6 चेंडू जर 6 धावा जरी आल्या ना तरी काय हरकत नाहीये. नंतरचा अजून एक षटक तुमच्याकडे आहे. 15 धावा धावफलकावर. चांगला फटका ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. अतुल भोईर चेंडू कव्हर करेल, मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या 16 धावा धावफलकार आपण बघतोय. एक मात्र गडी गमावलाय आघाडीला, तो निलेश बागुलच्या स्वरूपामध्ये वेगळ्या स्टान्समध्ये किरण शिंदे उभा आहे. बॅक टू द बॉलर, आणि इथे मात्र सरप्राईज केलंय. समोरून धावा दिसणं अक्षरशः प्रेशराईज केलं योगेशला, आणि त्याच्याकडे मिस्टेक झाली, आणि तोपर्यंत चेकी सिंगल सुद्धा कंप्लीट झाली. धावसंख्या 17 धावा. प्रत्येक चेंडूवर एक धाव घेतली आहे या षटकामध्ये, आणि 2 षटकाखेर 17 धावा धावफलकर आपण पाहत आहोत. म्हणजे चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये 5 धावा जास्त आतापर्यंत अंकित झाल्या आहेत या 2 षटकांमध्ये. बॅटिंग करत असताना डोंबिवलीकर, रवींद्र चव्हाण 11 संघाच्या. अतुल भोईर होतोय निर्णायक षटक घेऊन. स्ट्रायकिंग एंडला किरण शिंदे. चांगला कॉन्टेस्ट, एकाच कॅलिबरचे 2 खेळाडू एकमेकांसमोर. हो, चांगला चेंडू, अप्रतिम लेग ब्रेक, पण किरणला मिळेल ती फक्त एकच धाव. या चेंडूवर धावसंख्या 18 धावा. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढीच जबरदस्त कामगिरी अतुल भोईरची आपण बघतो वाडेकर संघाकडून खेळत असताना. आणि अंटराम क्रिकेटमध्ये आपण बघतोय कर्णसिसी हा जो संघ आहे तो त्यांचा अंटराम क्रिकेटचा संघ आहे. 18 लॉस ऑफ 1 इन लास्ट ओव्हर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मागे जातोय चेंडू बीट करून कीपरला, आणि जोपर्यंत चेंडू कव्हर होईल. आणि इथे काय होतंय, अन्नू कडून चूक. पंचांचा इशारा, लेग बायचा. 2 धावा ऍड होतील धावफलकावर. अन्नू कडून चूक होते, एक घोड चूक होते. स्ट्राईक एंडला आकाश लांडेची पुन्हा संधी मिळते. 2 धावा कंप्लीट होते धावफलकावर. एकूण धावसंख्या 20 धावा धावफलकावर. अजून काही ज्या षटकातले चेंडू शिल्लक आहेत. अतुल भोईर टू आकाश. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जाऊ दिले, रीड केला चेंडू जणू काही. वाईड बॉल. रिव्हर्सचा फटका. व्हाट अ शॉट इज दॅट, व्हाट अ शॉट इज दॅट. इम्प्रोव्हायझेशन, आणि काय जबरदस्त फटकेबाजी. सुपर अँड डुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम आकाश. सौ की पळो करून सोडलंय, आणि काय बॅटिंग करतोय 1 हँडेडली. एक पात्री अभिनय करत असताना मैदानावर आकाश. निलेश बागुल बाद झाल्यानंतर. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकार अंकित झालेत.
ऑन ड्राईव्ह एकच धाव त्या चेंडूवर. चांगली फेकी त्यामुळे किरणला स्ट्रायकिंग एंडच थांबावं लागेल. धावसंख्या 26 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक चांगली धावसंख्या, एक फायटिंग टोटल उभा झालाय. धावसंख्या 26. ओ शॉट, व्हेरी गुड शॉट, मॅग्निफिसंट शॉट. आणि हा दणदणीत चौकार. धावसंख्या 30 धावा धाव फलकावर. चांगला फटका आहे. रिले फिल्डिंग, संधी रनआउटची आणि फलंदाज बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. शेवटची चेंडूवर एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 31 धावा. सामना सुरू करायचा आहे. लक्ष आहे ते 32 धावांचं 3 षटकांमध्ये. रिक्वायर्ड रन रेट 10.66, 10.66 ची सरासरी गाठायची आहे. आणि चला बॅट्समन पाठवा. कर्ण सीसी. ओपनिंग बॅट्समन इन द ग्राउंड. प्रथमेश पाटील आणि अन्नू भोईर येतो आघाडीला बॅटिंग करण्यासाठी. एक चांगली धावसंख्या रचली आहे. एक जबरदस्त टोटल इथे उभी गेली आहे, जिथून मात्र त्यांचे गोलंदाज फाईट बॅक करू शकतात. आणि किरण शिंदे स्वतः येतो गोलंदाजी मार्कवर. ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया. हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि लास्ट मुळे चेंडू ढकलायचा प्रयत्न, पण चेंडू थांबत नाहीये. सीमा रेषेवर 4 धावा. नाराज होतोय किरण शिंदे या फिल्डिंगवर. त्यामुळे हा फटका बॅट्समनच्या अकाउंटला जाईल. बॅट्समनने खातं उघडले अन्नूने 4 धावेने. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 32 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. राऊंड विकेट किरण, अन्नू समोर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता,
तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकर 5 आपण बघतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. षटक क्रमांक कमीत कमी 10 ते 11 धावा असायलाच हव्या, मिळायलाच हव्या, तरच तुम्ही या धावसंख्येचा पाठलाग योग्य रीतीने करू शकता. काही चेंजेस फिल्डिंग मध्ये. प्रथमेश समोर असताना प्रथमेश पाटील. पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो चांगला चेंडू. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी. फलंदाज बाद. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये भरपूर काही गोष्टी घडल्या. लॉट्स ऑफ ऍक्शन इन जस्ट अ मोमेंट. चेंडू खेळला, पुढे आला तर फलंदाज पटकन उचलला फॉलो थ्रू मध्ये, डायरेक्ट दिला विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे अजिबात चूक होत नाहीये विकेट किपर डीडी कडून, दिनेश दळवी कडून. अँड बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन विथ द रन आउट. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन अतुल भोईर ॲट नंबर 3. चला किरण सामना सुरू करा. स्वीप करायचा प्रयत्न. दिनेश क्विकली ऑन बॉन्ड. ताबडतोब चेंडू येतोय, कव्हर करतोय, फेकतोय तो किरणकडे. डॉट डिलिव्हरी. पुन्हा किरण. इकॉनॉमिकल षटक. लेग ग्लास मागे जाते चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल अक्षय गुरव. एकच धाव आहे चेंडूवर. 1 मिनिट चौकार आला पहिल्या चेंडूवर. नंतर मात्र स्ट्रगल करावं लागते धावेसाठी. धावसंख्या 6. 1 गडी बाद. किरण राऊंड विकेट. अन्नू समोर. हो ब्लॉक चेंडू आणि इथे संधी सुरू धावचीची. दिनेशचे चेंडू कव्हर केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. एकदा मिळते या चेंडूवर ती संघाला, ती सुद्धा बाईच्या स्वरूपामध्ये. आणि धावसंख्या धावफलकर 7 धावा. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड ऑलराऊंडर परफॉर्मन्स फ्रॉम किरण शिंदे फ्रॉम दिस मॅच. दिस इज अ क्रुशियल मोमेंट फॉर बोथ द टीम. चला लवकर निर्णय घ्या, सामना सुरू करा. किरण, संकेत ताबडतोब निर्णय घ्या. चला वेळ खूप कमी आहे, 2 सामने बाकी आहेत अजून. निर्णय ताबडतोब घ्या, सामना सुरू करा. स्ट्राईक एंडला अन्नू आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. विशालच्या हातात दिला हा चेंडू. विशाल गोलंदाजी मार्कवर. तो लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो. डाऊन गोलंदाज त्यासमोर. वेगवान चेंडू व्ही शेप मध्ये. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. सच अ ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह फ्रॉम अन्नू भोईर. कॉपी बुक स्टाईल फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज आहे. पुस्तकी फटके त्याच्याकडे आहेत आणि ते कौशल्य आपल्या बॅटमधून दाखवत असताना अन्नू भोईर. कार्पेट शॉट. एक्सलंट परफॉर्मन्स फ्रॉम अन्नू थ्रू आउट द टुर्नामेंट इन मनसे चषक. स्कोर मूव्स ऑन इन डबल फिगर. 11 ऑन द बोर्ड. ही शेप मध्ये अजून एक फटका, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संगनायक स्वतः संकेत भगतचं. गुड फिल्डिंग. कॉपी बुक स्टाईल फटके खेळण्यामध्ये हातखंड आहे आणि अन्नू भोईरचा हात कोण पकडू शकत नाही. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. लक्ष ठेवल्या 3 षटकामध्ये, ते म्हणजेच 32 धावांचं 12 धावा अंकी झाले धावफलकावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. विशाल सज्ज होईल राऊंड विकेट. समोर असेल तो अतुल भोईर. राऊंड विकेट. विषयमध्ये अजूनही चांगला फटका.
इनसाइड आउट. एकच धाव या चेंडूवर. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्येत आपण बघतो एकूण अंकित झाली ती 13 धावा. अनु भोईर ऑन स्ट्राईक. गॅप शोधायचा प्रयत्न करतोय अनु. पुन्हा त्या गॅप शोधायचा प्रयत्न. गो व्हॉट अ फील्डिंग. सच एक्सलेंट फील्डिंग. रनआउटची संधी फलंदाज बाद. बिग विकेट. जो फलंदाज अक्षरशः डोकेदुखी ठरला होता आणि एक आउटस्टँडिंग फील्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. झोकून दिलं स्वतःला पूर्णपणे आणि इथे मात्र महत्वाच्या 3 धावा तर रोखल्या आणि एक रनआउट सुद्धा मिळवला आपल्या संघासाठी अन्नू भोईरचा. त्यामुळे एकच धावा ऍड होईल. धावफलकार 14 धावा अंकित होतील. स्ट्राईक एंडला येईल तो नवीन फलंदाज प्रणित पाटील. प्रणित पाटील इज अ न्यू मॅन ॲट नंबर 4. अपकमिंग टॅलेंट. स्मॉल बगड अप डायनामाइट. व्हाट अ शॉट. छोटा तीर घाव करे गंभीर. हा आहे प्रणित पाटील. आल्या चौकाराने स्वागत केलंय. मागच्या साला सुद्धा चौकारानेच खातं उघडलं. म्हणजे एवढं पोटेन्शियल एवढ्या कमी वयामध्ये किती मोठी अचीवमेंट आहे बघा. क्रिकेट माझ्या नसानसामध्ये आहे. माझ्या श्वासामध्ये क्रिकेट आहे ते दाखवत असताना प्रणित पाटील. व्हाट अ शॉट. अंतराम क्रिकेटच्या माध्यमातून नवीन अपकमिंग खेळाडूंना किंवा पिढीला धडे घेण्यासारखे आहेत प्रणित पाटील कडून. स्ट्रेट टू द बॉलर आणि क्विक सिंगल. षटक समाप्त होते. निलेश तिवारीकडे आपण जाऊया. धावसंख्येची अंकित झाली 2 षटकाखेर 19 धावा. म्हणजे अजूनही मैदानावर आपण बघतोय 13 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. 6 बॉल 13 टू विन. अक्षय गुरव इज द न्यू बॉलर. Akshay Gurav is the new bowler. 6 ball and 13 to win this match and reach into the semi-final. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये. डोंबिवलीकर रवींद्र चव्हाण 11 की कर्ण सीसी. अंतराम क्रिकेटच्या माध्यमातून करिअरची सुरुवात करणारे असे भरपूर खेळाडू आहेत प्रशांत. आपण बघतो भरत लोहार, जोनास आरसी डिसूजा, थॉमस डाय सारखा खेळाडू आपण सध्या बघतो जो आपलं नाव कमावतोय ओरम क्रिकेटच्या माध्यमातून. ज्यांची करिअरची सुरुवात अंतराम क्रिकेटमधून झाली आणि ओरम क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडली. एक प्रेक्षक वर्ग बनवला आणि एक 18 स्थान असं निर्माण केलं ज्यांचं स्थान टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कोणी त्याला धक्का लावू शकत नाही. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑफ ड्राईव्ह. एकच धाव मिळेल या चेंडूवर. समीकरण उरले 5 चेंडू शिल्लक. 12 धावांची गरज. आणि सध्या आपली आताची पिढी जी बघतो डोंबिवलीच्या माध्यमातून किरण शिंदे, संकेत भगत हे सुद्धा आपली जागा बनवत आहेत. ऑप्शनच्या बाहेर वेगवान चेंडू. फास्ट अँड फ्युरियस. 4 चेंडू गरज आहे ती 12 धावांची. वेगवान चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न. सामना आता थोडासा दूर चाललाय. थोडासा कठीण होत चाललाय. 3 चेंडू शिल्लक. 11 धावांची गरज. प्रणित पाटील जब तक है तब तक सब मुमकिन है. तो लीडर आहे. तो जबरदस्त आहे. तो आक्रमक आहे आणि विश्वसनीय आहे. आणि हा चेंडू लोअर फुल टॉस होता. आता सामन्याची हवा निघाली आहे. सामन्याची हवा पूर्णपणे निघाली आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चला भाऊ प्रशांत लवकर या आपण इकडे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ दिशेत निघून जातोय. प्रशांतने रिपोर्ट करायचं आहे. प्रशांत जय 11. जय 11चे कॅप्टन थोडे धावत या.